किंवा ज्यांनी पिकं कापून ठेवली होती, अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचं भयानक नुकसान यात झालंय। काल या अतिवृष्टीच्या संदर्भातला दौरा मी सुरू केला। पुणे, सोलापूर आणि उस्मानाबाद असा काल प्रवास केला। बारामती तालुक्यातल्या उंडवडीपासून आम्ही सुरुवात केली, ज्या ठिकाणी संपूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि शेती पूर्ण नष्ट झाली आहे। चारा देखील गुरांकरता उरलेला नाही। अतिशय वाईट अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आहे। दौंड तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये आम्ही गेलो। विशेषतः त्या ठिकाणी आपण काल माध्यमांनी देखील दाखवलं की ज्या प्रकारे गावाचा संपर्क तुटल्यानंतर मळद या ठिकाणी जवळजवळ 8 दिवस झाले प्रशासनही पोचलेलं नाही, त्या ठिकाणी वीजही नाही आणि गुरंढोरं वाहून गेली आहेत। पिकाचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि मुख्य रस्त्याकडे येण्याकरता कुठलंही साधन नाही। त्यामुळे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये दोरी बांधून पाण्यातनं त्या दोरीला पकडून यावं लागतं, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। आपण खडकी, स्वामी चिंचोली, संसर, निमगाव, केतकी अशा अनेक ठिकाणी गेलो। अजून एका ठिकाणी आपण बघितलं की ओढ्याने पूर्ण रस्ता मधला तुटलेला आहे। आम्ही ओढ्यातनं त्या गावामध्ये गेलो आणि लोकांना भेटलो, पण अत्यंत अडचणीत लोक आहेत आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे तिथले पीआय जे आहेत त्यांनी फार शौर्य दाखवल्यामुळे त्या ठिकाणी काही लोक वाचू शकले, पण काही लोक वाहून देखील गेले आणि विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हानी झालेली आपल्याला पाहायला मिळाली। करमाळा तालुका असेल, परांडा तालुका असेल, या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान झालेलं दिसतंय। विशेषतः याच्यामध्ये पिकाचं नुकसान तर झालंच आहे, पण त्यासोबत जमीन खरडून गेली आहे। शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करण्याकरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिथनं मिळेल तिथनं सॉइल आणतो। आज आपण विचार केला तर अगदी एका एकराला अनेक वेळा 50-50 हजार रुपयाचा खर्च येतो, इतक्या मोठ्या प्रमाणात ते सॉइल आणावं लागतं। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ती पूर्ण जमीन वाहून जाते, ती माती वाहून जाते, त्यावेळी पुढचं पीक घेणं हे अशक्यप्राय होतं। आणि म्हणून याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जी खरडून गेलेली जमीन आहे त्या जमिनीवर पुन्हा माती वाहून आणण्याकरता विशेष योजना तयार केली पाहिजे। यापूर्वी आमच्या काळात अशी परिस्थिती आली असताना आम्ही त्या संदर्भातली एक वेगळी योजना केली होती आणि खरडून गेलेल्या जमिनी या पुन्हा स्थापित करण्याकरता त्या ठिकाणी काही कन्सेशन्स दिले पाहिजेत, काही योजना तयार केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यात मदत केली पाहिजे। त्यासोबत हा सगळा वाहून गाळ हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये गेला। तो विहिरीत गेलेला जो गाळ आहे तो देखील उपसण्याकरता योजना तयार करावी लागेल आणि शेतकऱ्यांना त्यात देखील आपल्याला मदत करावी लागेल। यासोबत मोठ्या प्रमाणात ज्यांचं ड्रिप इरिगेशन आहे ते वाहून गेलाय, इलेक्ट्रिक पंप वाहून गेलेले आहेत, त्यामुळे त्याही संदर्भात सरकारला मदत केली पाहिजे। यासोबत आपण हे तर आहेच की ऊस असो, कांदा असो, कापूस असो, तूर असो, जी म्हणाल पिकं, मका असो आणि याच्यासोबत फळबागा यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि फळबागांच्या संदर्भात मोठं कन्फ्युजन आहे। मी एका गावात गेलो तर त्या ठिकाणी सांगितलं की इन्शुरन्स कंपनीने सांगितलंय की तुमचा इन्शुरन्स 6 महिन्यातच संपला। असा कसा 6 महिन्यात संपू शकेल? त्यामुळे याच्यातही सरकारने दबाव आणून कुठेतरी मदत करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात सरकारने तात्काळ जे काही पंचनामे आहेत ते संपवले पाहिजेत। आम्ही मागच्या काळात अशी भूमिका घेतली होती जिथे पंचनामे होऊ शकणार नाही तिथे साधा मोबाईलने फोटो काढला तर तो देखील आम्ही पंचनामा समजू, त्यामुळे तशीच भूमिका घेतली पाहिजे आणि त्या आधारावर तात्काळ मदत ही सरकारनं काही ना काही प्रमाणात केली पाहिजे। दीर्घकालीन काय मदत करायची आहे त्याला कदाचित अजून आठवडा 15 दिवस लागले तरी चालतील, पण तात्काळ मदत केली पाहिजे। आणि तात्काळ मदत करताना काल मला माध्यमात बघायला मिळालं
काही लोकांना 4,800 रुपयाचे चेक मिळाले आहेत, त्यांना 3,800 रुपयाचे चेक मिळाले आहेत। अशा प्रकारची मदत करून एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम होत आहे, ते करण्यात येऊ नये। दुसरं महत्त्वाचं आहे की घरांची पडझड झाली आहे, दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे त्याही करता अतिशय वेगानं एकतर तात्पुरते निवाऱ्यांचे काही ठिकाणी विषय असतील आणि त्यासोबत त्या घरांकरता त्यांना अनुदान देण्याचा विषय असेल, हे सगळे विषय हे तात्काळ या ठिकाणी करण्यात आले पाहिजेत। आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, मला त्याच्यावर काही फार कमेंट करायची नाही, पण किमान मुख्यमंत्र्यांच्या व्हिजिटनंतर काहीतरी दिलासा मिळाला का, तर कुठलाही दिलासा मिळालेला दिसत नाही। आणि आता खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना एक संधी आहे की वारंवार ते जे मागणी करत होते, ते असतील, उपमुख्यमंत्री असतील, आता ती पूर्ण करण्याची एक संधी त्यांना आहे। आणि म्हणून मी आपल्यासमोर ते मागच्या वेळेस काय बोलले होते हे जाणीवपूर्वक माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे त्यातनं आपल्या माध्यमातून त्यांना देखील आठवण त्याची येईल। पण सरकार म्हणून काल 10,000 कोटी रुपयाची मदत जाहीर केली गेलेली आहे। मला तर ती अत्यंत त्रुटक आहे। 10,000 कोटी रुपयामध्ये काही होणार नाहीये। माझी तर किंवा शिवसेनेची अशी मागणी आहे की निकष नंतर तुम्ही लावत राहा, पोचपट्ट्या फुटपट्ट्यानंतर तुम्ही लावत राहा, पीक कापणी प्रयोग तुम्ही करत राहा, हे सगळं करत राहा तुम्ही, पण तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला पर हेक्टर 25,000 रुपये हे दिले गेलेच पाहिजे। ही तातडीची मदत ही शेतकऱ्याला कोणी अट न घालता दिली गेली पाहिजे आणि दिली जायला पाहिजे। ही शिवसेनेची मागणी आहे। मी म्हणतोय की साधारणतः 25,000 ते 50,000 रुपये पर हेक्टर ही शेतकऱ्याची गरज आहे, मागणी नाही, ही गरज आहे आणि ही गरज सरकारने पूर्ण केलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना आग्रही राहिला ऐकलं नाही माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाला तातडीने किमान 25,000 रुपये पर हेक्टर हे ताबडतोबी दिले गेलेच पाहिजेत आणि त्याची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे, हे मी मान्य केलेलंच आहे। 10,000 कोटींची तरतूद केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असले तरी सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाई ही पुरेशी नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। 10,000 कोटी नव्हे तर किमान 25,000 कोटींची भरपाई जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने ज्या पद्धतीनं थैमान घातलं आणि नुकसान झालं, त्या नुकसानीचा अंदाज घेतला तर काही कोट एकर नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं, फळबागांचं आणि सर्व पिकांचं। असं असताना 10,000 कोटींची मदत ही अतिशय तुटपुंजी मदत आहे। त्यांनी अजूनपर्यंत अंदाज घेतला नाही, त्यांनी काही माहितीच्याच आधारे ते 10,000 कोटी कशालाच पुरणार नाही। त्याच्यावर 10,000 रुपयाची 10,000 कोटी रुपयाची मदत म्हणजे तुटपुंजी मदत आहे। हे काय तुम्ही थट्टा चालवली काय शेतकऱ्यांची? प्रचंड द्राक्षाचं, संत्र्याचं, डाळिंबाचं, बागांचं नुकसान झालेलं आहे। ती नुकसान भरपाई ही जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये हेक्टर पर्यंत द्यावी लागेल आणि जे सोयाबीन आहे, कापूस आहे, कांदा आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, ही सगळी जी पिकं आहे, तूर आहे, या पिकांचं पण एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता ते खरीपाचं पीक तर वाया गेले, त्याच्यावर तिथं पण हेक्टरी 50,000 रुपये मदत या पिकांच्या करता झाली पाहिजे, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि आता जी काही मदत जाहीर केलेली आहे ती पण मदत केंद्राची येते, व राज्याची पीक विमा कंपनीचे पैसे येतील, आम्ही देऊ, कुणाचे पैसे यायचे तेव्हा येऊ द्या। सरकारने सेफ ऍडव्हान्स काढावा आणि ताबडतोब ते पैसे शेतकऱ्यांना द्यायला त्या ठिकाणी सुरुवात करावी, अशा प्रकारे संयुक्त पुरोगामी महाआघाडीची आमची त्या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांनी जी अतिशय महत्त्वाची भूमिका मागच्या वेळेस घेतली होती, आता त्या भूमिकेचं निर्वहन करण्याची त्यांच्याकडे संधी आहे। त्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग करावा। खरं तर मागच्या वेळेस मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, तरी देखील
मी हे घोषित केलं होतं की केंद्र सरकार किंवा कोणाच्याही मदतीची वाट न पाहता राज्य सरकार थेट मदत करेल. 10,000 कोटीची तात्काळ आपण त्या ठिकाणी तरतूद देखील केली होती आणि त्या संदर्भात मदतीची वाटप देखील आपण सुरू केलं होतं. दुर्दैवाने त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की मी पदावर राहिलो नाही आणि मग राष्ट्रपती राजवट लागली. परंतु मला असं वाटतं की जर सरकारमध्ये या ठिकाणी इच्छाशक्ती असेल तर इच्छाशक्तीचा वापर करून सरकार निश्चित मदत करू शकते. अन्यथा घोषणा करता येतात पण त्या घोषणांनी कोणाचंही समाधान होणार नाही. आपल्याला माहिती आहे, एक इंग्रजीमध्ये आपण म्हणतो वेअर देर इज विल देर इज वे. पण सरकारचं एकूण कामकाज कसं आहे की ज्याच्यामध्ये वेअर देर इज विल देर इज वे अँड वेअर देर इज नो विल देर इज ओनली सर्वे. त्याच्यामुळे केवळ असा सर्वे करण्यापुरतं मला असं वाटतंय मर्यादित राहू नये. तर निश्चितपणे सरकारने ठोस मदत या ठिकाणी करावी. आणि मी कुठलंही राजकारण याच्यामध्ये मला करायचं नाही, मी पहिल्या दिवशीपासून करत नाहीये. पण मला आश्चर्य वाटतं जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो, पण सत्तेतले लोकच इतकं राजकीय बोलतायत. त्यांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं आहे की नाही आहे हेच समजायला या ठिकाणी समजत नाही. आणि मग ही मंडळी जर इतकं राजकीय बोलत असतील तर मला असं वाटतं की ते योग्य नाहीये. आता संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि संवेदनशीलता दाखवून या ठिकाणी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. दुसरा मुद्दा, काही झालं की केंद्र सरकारकडे टोलवायचं. हे केंद्राने केलं पाहिजे, ते केंद्राने केलं पाहिजे, सगळं केंद्राने केलं पाहिजे. खरं तर पहिल्यांदाच माननीय पंतप्रधानांनी स्वतः फोन करून माननीय उद्धवजींना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की या आपत्तीत आम्ही सोबत आहोत, केंद्र सरकार आपल्याला मदत करेल. परंतु आत्ता जा मदत आणा. मला आश्चर्य वाटतं, काल आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मदतीला 1-1.5 महिना लागेल, कारण पहिले पंचनामे होतील, मग पंचनामे झाल्यानंतर त्या ठिकाणी एसडीओकडे जाईल, मग अजून काय कलेक्टरकडे जाईल, मग त्याच्यानंतर डिव्हिजनल कमिशनरकडे जाईल, मग त्याच्यानंतर उपसचिवाकडे जाईल. जे काही त्यांनी पद्धत आहे ती पद्धत सांगितली आणि त्यामुळे याला संपूर्ण गोष्टीला वेळ लागेल. आता खरं तर केंद्र सरकारची मदत कधी येते याची सगळी कल्पना ही आदरणीय पवार साहेबांना आहे. कारण केंद्र सरकारमध्ये याची जी समिती असते त्या समितीचे प्रमुख हे गृहमंत्री असतात आणि त्याचे सदस्य हे कृषी मंत्री आणि त्याच्यासोबत फायनान्स मिनिस्टर, वित्त मंत्री हे त्या कमिटीचे प्रमुख असतात. आणि पहिल्यांदा राज्य सरकारला आपलं असेसमेंट करावं लागतं. आपल्या असेसमेंटच्या आधारावर एक मेमोरँडम पाठवावा लागतो. तो मेमोरँडम राज्य सरकारने पाठवला की आपल्याकडे टीम येते आणि त्याच्यानंतर ती टीम त्या संदर्भातला रिपोर्ट हा केंद्र सरकारला सादर करते आणि ही कमिटी त्या आधारावर आपला निर्णय घेत असते. ही अनेक वर्षाची पद्धत आहे. जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते, युपीएचा काळ होता, तेव्हाही तीच पद्धत होती, आजही तीच पद्धत आहे. आणि राज्य जी असतात, राज्यांकडे एसडीआरएफ असतो. त्या एसडीआरएफ मध्ये ऍडव्हान्समध्ये पैसा हा केंद्र सरकारने दिलेला असतो एनडीआरएफच्या माध्यमातून. तोवर राज्य सरकारने एसडीआरएफ मधनं पैसा खर्च करायचा असतो किंवा ऍडिशनल आपल्या बजेटमधनं खर्च करायचा असतो आणि त्यानंतरच केंद्र सरकारचा पैसा त्या ठिकाणी येत असतो. हे सगळं माहिती असताना केवळ राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टी केंद्र सरकारकडे, मी जाणीवपूर्वक सांगतो, केंद्र सरकार निश्चित मदत करेल. आणि यापूर्वीच्या युपीएच्या सरकारने जी काही मदत केली त्यापेक्षा जास्त मदत केंद्र सरकार निश्चितपणे करेल. माननीय पंतप्रधान अतिशय संवेदनशील आहेत आणि त्या संदर्भात कोणी काळजी करण्याचं कारण नाहीये. पण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे निश्चितपणे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे. दुसरं, काल एक चांगला सल्ला माननीय पवार साहेबांनी दिलाय की या ठिकाणी आवश्यकता असेल तर कर्ज काढलं पाहिजे. खरं म्हणजे काही लोकांना असं वाटतं कर्ज काढणं म्हणजे काहीतरी फार मोठा प्रश्न आहे. आपलं जे बजेट आहे या बजेटमध्ये दरवर्षी
जवळजवळ 70 ते 80 हजार कोटी रुपये हे कर्जातनं येत असतात आणि नंतर आपण त्याची परतफेड करत असतो. त्यामुळे असं काही कर्ज काढतोय म्हणजे काही खूप मोठं पाप होतंय असं नाहीये. यावर्षी तर आपल्याला त्याची लिमिट जी आहे ती 1,20,000 कोटी रुपयाची लिमिट दिलेली आहे. दरवर्षी आरबीआय लिमिट ठरवून देतं की कुठल्या राज्याची किती पत आहे आणि त्यांना किती कर्ज काढता येतं. 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज आपल्याला काढता येतं आणि आतापर्यंत 60,000 कोटी रुपयाचं केवळ कर्ज आपण घेतलेलं आहे. त्यामुळे अशी काही परिस्थिती नाही की राज्य कर्जबाजारी झाला आहे, ओव्हरड्राफ्ट घेण्याची आवश्यकता आहे किंवा आरबीआयच्या लिमिटच्या बाहेर जाऊन कर्ज घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कर्ज देखील काढता येईल आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती आली की आपण नेहमीच घेतो. त्याच्यामुळे ते आपण कर्ज घेऊन देखील या ठिकाणी जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करता येतील. दुसरं सातत्याने जीएसटीच्या संदर्भात सांगितलं जातं. खरं म्हणजे जीएसटीच्या संदर्भात यापूर्वी देखील मार्च पर्यंतचं सगळं अनुदान हे केंद्र सरकारने दिलं, जवळजवळ 20,000 कोटी रुपये दिले. खरं तर जीएसटीमध्ये जसा राज्याला जीएसटी येत नाही तसा केंद्रालाही येत नाहीये, कारण राज्यातच तो जमा होतो आणि राज्यात जमा होऊन त्यातला एक हिस्सा केंद्राला जातो, एक हिस्सा राज्याला मिळतो. तो जमा झाला नाही तर तो केंद्राला मिळाला नाही. पण केंद्राने भूमिका घेतली नाही की आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कुठून द्यायचा. तर केंद्र सरकारने यापूर्वीही कन्सॉलिडेटेड फंडमधनं पैसा देऊन जीएसटीचा परतावा दिला आणि आताही राज्यांनी सांगितलं की केंद्राने कर्ज घ्यावं. केंद्र सरकारने त्यालाही मान्यता दिली. 1,00,000 कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकार घेत आहे आणि राज्यांना त्यांचा जीएसटीचा जो शॉर्टफॉल आहे, त्यांच्याकडे जो जीएसटी जमा झाला नाही, तो जमा न झालेला जीएसटी त्याची जी काही वाढीव 14% दरवर्षीची ग्रोथ आहे याच्या सकट केंद्र सरकार आपण स्वतः कर्ज करून तो पैसा देत आहे. त्यामुळे तो पैसा येणारच आहे राज्याला. त्यामुळे आता मग राज्य सरकारने आत्ताच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याकरता जर पदरचा पैसा खर्च केला तरी तो पैसा या ठिकाणी परत येतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की उगीच बहाणे सांगू नये. आणि मला आश्चर्य वाटतं या तीन पक्षांमध्ये खूप मतभेद आहेत, पण एका बाबतीत सगळे मात्र एका सुरात बोलतात, केंद्राने करावं, केंद्राने करावं. हात झटकण्यात तिन्ही पक्ष एकदम तरबेज आहेत. केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण पहिल्यांदा राज्यांनी काय करायचं हे ठरवलं पाहिजे आणि राज्य सरकार काय करणार हे सांगितलं पाहिजे. शेतकरी आज खूप अडचणीत आहे. अडचणीत असलेल्या या शेतकऱ्याला आज या ठिकाणी तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही राजकीय बोलाल तरच मी राजकीय बोलेन. मी काल दिवसभर बोललो नाही, पण तुम्ही राजकीय बोलाल तर राजकीय उत्तर त्याला देईल. मला राजकारणात रस नाही आणि शेतकऱ्यांनाही राजकारणात रस नाही. आणि माझी हात जोडून विनंती आहे, सत्तारूढ पक्षाला तुमची जबाबदारी मोठी आहे, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मोठी आहे. संवेदनशीलता दाखवून मला असं वाटतं की या संदर्भात राजकीय भाष्य करण्याच्या ऐवजी शेतकऱ्याला काय दिलासा देता येईल अशा प्रकारचं वक्तव्याची अपेक्षा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडून करतोय. केंद्र सरकार राज्य सरकारचा वाटा देते आणि तो कर्ज काढतो, पण मूळतः महाराष्ट्राचे काही पैसे खरंच केंद्र सरकारकडे राहिलेले आहेत का आणि त्याबद्दल केंद्राची भूमिका काय? जे काही असं आहे की दर 3 महिन्यांनी आपल्याला जीएसटीचा जे आपण ठरवलंय की इतका जीएसटी येईल, त्यात जी काही कमतरता येते ती केंद्र सरकार आपल्याला भरून देतं. कारण 5 वर्षाकरता केंद्राने आपल्याला सांगितलंय की तुमचं कलेक्शन जर कमी झालं तर ते कलेक्शन आम्ही आमच्याकडनं देऊ. या संदर्भात मागच्या वर्षी आपलं जे कलेक्शन कमी झालं ते 20,000 कोटी कमी झालं, ते मार्च पर्यंतचं पूर्ण दिलं. आता मार्च नंतरचं जे आहे ते देखील केंद्र सरकारने द्यायची तयारी दाखवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार ते त्याच्यानंतरचे 2 दिले आहेत आणि केंद्र सरकार ते देते. पण त्याचवेळी अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक हे सरकार सांगत नाही की आपल्याला केंद्रीय करातनं जो हिस्सा मिळतो त्याचे हिस्से ठरले असतात, ते दर 2 महिन्यांनी किती मिळतील. पण त्याच्यातला नियम असा आहे की केंद्रीय कर जे आहे ते जेवढे केंद्र सरकारकडे जमा होतील त्याच्या 42% पैसा हा राज्यांना मिळतो आणि त्यात प्रत्येक राज्याचा हिस्सा ठरलेला असतो. आता केंद्र सरकारने तर हे म्हटलं पाहिजे की आमच्या इकडे कर जमा झाले नाही आहेत, त्यामुळे आम्ही पैसा द्यायचा कुठनं. पण केंद्राने भूमिका घेतली, कर जमा झाला नसला तरीही जेवढा कर आम्ही अपेक्षित केला होता आधी बजेट मांडताना तेवढाच कर समजून प्रत्येक राज्याचा हिस्सा आम्ही देऊ आणि त्याप्रमाणे केंद्र सरकार राज्यांना हिस्सा देते आहे.
खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसं केंद्रावरही आहे. हे खरं आहे की केंद्राकडे शक्ती अधिक असते, त्यामुळे त्याचा उपयोग करून केंद्र मदत करते. पण जी ओरड महाराष्ट्रात सातत्याने कांगाव्यासारखी पाहायला मिळते ती इतर राज्यात मिळत नाही. कारण काय आहे की आपल्याला जर नुसती टोलवाटोलवी करायची असेल तर मग अशा प्रकारे आरडाओरड त्या ठिकाणी होते. अडचणी निश्चित आहेत, पण त्यातनं केंद्र सरकार मदत करते आहे, बाहेर काढते. आणि महाराष्ट्र एक सक्षम आणि समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्राला 22,000 कोटी रुपये हे उभं करणं कठीण नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याकरता उगीच कारणं सांगणं हे योग्य नाही आहे. याच आता तुम्ही ज्या क्लिप दाखवल्या, खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यामध्ये आहेत, पण 2 दिवसापूर्वी शरद पवार यांचा देखील दौरा पार पडला. ज्यावेळी सत्तेत नव्हते त्यावेळी त्यांचीच अशीच काहीशी भूमिका होती. कोल्हापूर सांगलीचं उदाहरण असेल किंवा याआधी झालं त्यांनी देखील अशीच तात्काळ मदत 25 ते 50,000 हेक्टरी असेल किंवा फळबागाचं नुकसान असेल. आणि खास करून पवार स्वतः यातले जाणकार नेते आहेत, जमिनीचं नुकसान त्यांना माहिती आहे सगळं. त्यांनी जमिनी भरून काढण्यासाठी देखील एक वेगळी रक्कम त्यावेळी मागितली होती. आता पवार तसं काही बोलताना दिसत नाही. तुम्ही कसं बघताय? वेगवेगळी भूमिका. आत्ताची परिस्थिती अशी आहे की या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याकरता पवार साहेबांवर जबाबदारी आहे. त्यामुळे पवार साहेबांना माहिती आहे की त्यांना फक्त डिफेन्स करायचा आहे या सरकारचा, आणि त्याप्रमाणे ते काम उत्तम करतायत. पवार साहेबांना एवढा जाणकार या राज्यात दुसरा कोणीच नाही. केंद्राची क्षमता काय आहे, राज्याची क्षमता काय आहे, नियम काय आहेत, कायदे काय आहेत, याची 100% माहिती त्यांना आहे. फक्त आता ते आवश्यक तेवढंच बोलतायत, हे सरकार डिफेंड होईल एवढंच ते बोलतायत. सर, काल तुम्ही जे दौरे केले दिवसभरात, तिथं त्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत गावकऱ्यांपर्यंत प्रशासन पोहोचताना दिसतं का? कारण तुमचे दौरे आले होते, अनेक जण सांगतात की शासन पोहोचलेलंच नाही. हे खरं आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक, माध्यमांचे लोक देखील माझ्यासोबत होते. जिथे जिथे आम्ही गेलो बहुतांश ठिकाणी लोकांचं म्हणणं होतं की प्रशासन आमच्याकडे पोहोचलेलं नाही, आमच्याकडे कोणी येऊन बघितलेलं नाही, आमच्याकडे पंचनामे झालेले नाहीत, अशा प्रकारची तक्रार ही बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अधिक प्रशासनाने जागरूकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे. देवेंद्रजी, सरकारी पातळीवरती तहसीलदार असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील, अनेक तहसीलदारांना जास्तीत जास्त गावं दिलेली आहेत. त्यांच्या कामाचा व्याप वाढलेला आहे, अनेक अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग देखील झालेली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेमध्ये मोठा भर पडतो त्यांना. मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये ऍडिशनल यंत्रणा काय उभी करता येईल त्याचा विचार केला पाहिजे. यंत्रणा पूल केली पाहिजे. कृषी विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, अनेक विभाग असे आहेत की ज्यांना फील्ड वर्कची माहिती असते. त्यामुळे फील्ड वर्कची माहिती असलेल्या विभागातली जर मॅनपॉवर आपण पूल केली, आणि साधारणपणे बघा म्हणजे हे जे पंचनामे करायचे आहेत ते नियमाने आपण करतो, पण इथे 100% लॉसेस आहेत. आणि तसंही 65 मिलीमीटरच्या कितीतरी वर पाऊस पडलाय. 65 मिलीमीटरवर ट्रिगर तर ऑलरेडी म्हणजे दाबलं गेलेलं आहे. जो काही आपला कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे 65 मिलीमीटरच्या वरचा पाऊस पडल्याबरोबर ऑलरेडी ट्रिगर दाबलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी ओला दुष्काळ ही संज्ञा आपण वापरतो, त्याला ओला दुष्काळ ते वापरत नाहीत, पण ते तशी परिस्थिती तयार झाली आहे असं ऑलरेडी मानलं जातं. म्हणून मला असं वाटतं की आता वेगवेगळे विभाग जर पूल केले तर हे अतिशय वेगानं आपल्याला करता येईल. सर, दुसरा प्रश्न आहे, प्रामुख्याने ज्या खेळ्यांचे प्रभाव आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात त्यांना इन्शुरन्स कंपन्या या ठिकाणी टाळाटाळ करत आहेत, तर या इन्शुरन्स कंपन्यांसोबत आणि सरकारवर तुम्ही दबाव आणणार आहात आणि त्यांना इन्शुरन्स कंपन्यांवर कुठली शाश्वती दिली जाते? नाही, निश्चितपणे हे अगदी खरं आहे की इन्शुरन्स कंपन्यांवर दबाव तयार करावाच लागतो. मागच्या काळात आपण 4-4 हजार कोटी रुपयाचा इन्शुरन्स मिळवला, तो या कंपन्यांवर दबाव तयार करूनच मिळवला. पण आता केळीच्या संदर्भात ठीक आहे, जुन्या याच्यात तर आहे, पण आता जी काही नव्याने इन्शुरन्सचा जो विषय केळीच्या संदर्भात आहे, मी परवाही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. आमच्या काळामध्ये हरिभाऊ जावळे स्वर्गीय यांची एक समिती आम्ही तयार केली होती आणि केळीच्या इन्शुरन्सचे काही निकष तयार केले होते. आता सरकारने ते निकष बदलून त्याच्या निविदा काढल्या आणि त्यामुळे आता जे काही इन्शुरन्सचे निकष राज्य सरकारने तयार केले आहेत त्यात केळी उत्पादक शेतकऱ्याला काहीच मिळू शकत नाही. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारशी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राज्याला हे निकष बदलावे लागतील, राज्याला त्याचं पुन्हा टेंडर काढावं लागेल. आम्ही पुन्हा राज्य सरकारला विनंती केलेली आहे की राज्य सरकारने हे निकष जर बदलले नाही तर इन्शुरन्स कंपन्यांना पैसा जाईल, पण नुकसान झाल्यानंतर एकही पैसा शेतकऱ्याला मिळणार नाही. तर मला असं वाटतं की अशा ज्या बाबी आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर तात्काळ निर्णय हा केला पाहिजे. नाही बघा,
अनेक गोष्टी असू शकतात. शेवटी कसं आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झाल्यानंतर धरणातला विसर्ग वाढवावाच लागतो, कारण शेवटी धरणाची एक लिमिट असते. त्यामुळे त्यावेळी तिथे काय आवश्यक मला असं वाटतं की निर्णय करायचे आहेत ते निर्णय करावे लागतात. त्यामुळे विसर्गामुळे झालं असेल. काही ठिकाणी असं लक्षात आलं की मला लोक असं सांगत होते की चारीकडनं पाणी आलं, त्यामुळे पाणी कुठनं येत आहे, कारण थोडा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे कुठनं पाणी येतं हे आम्हाला समजलं नाही आणि 1 तासभरात गाडीच्या वर पाणी, बसच्या वर पाणी गेलं. तर त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता याची कारणं काय आहेत त्या कारणांचा विचार तर आपण नंतर करू. आता मदतीचा विचार हा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. हे बघा, आता मुख्यमंत्र्यांनी दौरा केला आहे. खरं म्हणजे लोकांची अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांनी चांगला सघन दौरा करावा. जो काही त्यांनी दौरा केला असेल, मी यापूर्वीही कधीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांवर टीका केली नाही. ते घरून निघाले नाही यावरही मी कधी टीका केली नाही. काल ते निघाले, त्यांनी जो काही दौरा केला हे खरंच आहे की लोकांमध्ये त्याचा रोष आहे की ते पुलावरनच लोकांना, कारण पहिल्यांदा गावामध्ये ते जातील असं सांगण्यात आलं होतं. नंतर मग सगळे अधिकारी गेले आणि म्हणाले तुम्ही पुलावर चला, आणि मग लोकांमध्ये फार नाराजी आली. मग 5-10 लोकांना केवळ पुलावर नेता आलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा रोष लोकांमध्ये आहे. पण मला त्याच्यावर कुठली टीका करायची नाही. माझं मत आहे दौरा करा, करू नका, जे तुम्हाला करायचं आहे करा, मदत भरघोस करा, एवढीच विनंती. पॅकेज दिलं होतं तेही विरोधकांना पुरेसं वाटलं नव्हतं. आता तुम्हाला काय वाटतं की तातडीनं एवढी मदत आणि अशा स्वरूपाची करावी, आणि तुम्ही केंद्र सरकारकडे काही बोलणार आहात? नाही, मी केंद्र सरकारला ऑलरेडी विनंती केलेली आहे. मी माननीय अमित शाह साहेब जे या कमिटीचे अध्यक्ष असतात त्यांनाही विनंती केलेली आहे की राज्यातनं तुमच्याकडे विनंती आल्याबरोबर जेवढ्या तात्काळ तुम्हाला पथक पाठवता येईल तेवढा तात्काळ तुम्ही पथक त्या ठिकाणी पाठवा, ही विनंती देखील त्यांना केली आहे. आणि केंद्रात आम्ही निश्चितपणे जी काही जास्तीत जास्त मदत देता येईल ती केंद्राने द्यावे असा आम्ही प्रयत्न करू. आणि तसंही हे केंद्र सरकार भेदभाव करत नाही. माझ्याऐवजी स्वतः उद्धवजी जरी बोलले तरी मदत भरघोसच मिळणार आहे. म्हणजे माझ्या बोलण्याने जास्त मिळेल आणि त्यांच्या बोलण्याने कमी मिळेल असं बिलकुल नाही. मोदीजींचा तो स्वभाव देखील नाही. त्यामुळे जे काही जास्तीत जास्त मदत आहे ती आमच्याही परीनं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं की आता या मदतीचा स्वरूप कसं असलं पाहिजे, हा सगळा दौरा माझा संपल्यानंतर मी त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन आणि त्या आधारावर मी त्याची मागणी करेन. आणि मी पुन्हा सांगतो की जी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बोलले आहेत ते त्यांना आठवण करून देण्याकरता मी बोललेलो आहे. ती काही मागणी मी करत नाही, त्यांनी केलेली मागणी त्यांना फक्त आठवण करून देतो. आपल्या राज्यात काही मतभेद आहेत सीएम आणि पवार साहेब? नाही, मला याची कल्पना नाहीये. फक्त मला म्हणजे मी फायनान्सचा अभ्यास करतो त्यामुळे मला त्यातलं थोडं समजतं आणि 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो आहे. त्यामुळे राज्याची पत चांगली आहे. त्यामुळे राज्याला आणि अशा परिस्थितीत कर्ज काढायचं असतं. याचं कारण काय आहे की आपण जर बघितलं तर एकूण आपल्या जीएसडीपीचा आणि कर्जाचं जे प्रमाण आहे याच्यामध्ये आपला जो भरपूर फिस्कल स्पेस आहे. यावर्षी जरी आपला जीएसडीपी कमी झाला तरी देखील आपली ती फिस्कल स्पेस या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे मला वाटतं पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे, काढलं पाहिजे. सर, पवार शिष्टमंडळ घेऊन राज्याच्या केंद्राकडे जाणार आहेत, पंतप्रधानांची भेटही घेणार आहेत. तुम्हीही त्यात सहभागी असणारा विरोधी पक्ष म्हणून की भाजप वेगळं शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे जाणार? असं आहे की मी जे ऐकलं पवार साहेब म्हणाले आम्ही खासदारांना घेऊन जाऊ, असं याच्यात कुठलंही राजकारण करण्याचं कारण नाही. ज्यांना ते बोलवतील त्यांना ज्यांना न्यायचं आहे त्यांनी न्यावं. आमच्या परीनं आम्ही जे काही त्या ठिकाणी बोलायचं आहे ते निश्चितपणे बोलणार आहोत. मी ऑलरेडी मी सांगितलं की मी माननीय गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी बोललेलोच आहे. पंतप्रधानांना देखील मी विनंती त्या संदर्भातली करणार आहे. त्यामुळे असं काही त्यांचं शिष्टमंडळ गेलं तर आमचं वेगळं गेलं पाहिजे किंवा त्यांच्या ह्याच्यात आमचं कोणी जाऊ नये अशी कुठली भूमिका नाही. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना उस्मानाबाद जिल्ह्यातले जे मेडिकल कॉलेज आहे, तुळजापूरच्या रेल्वेचा विषय आहे किंवा या कोडगाव एमआयडीसीचा विषय आहे, त्या संदर्भात आता या सरकार काहीच करताना दिसत नाही. राज्यपाल महोदयांना जिल्ह्यातले आमदार जाऊन भेटले, तर या संदर्भात तुम्ही आता या सरकारला काही सूचना करणार? नाही, निश्चित मला असं वाटतं की खरं म्हणजे मेडिकल कॉलेजच्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी 2 वेळा घोषणा केल्याचं मी बघितलं, परंतु तो विषय कॅबिनेटला का जात नाही माझ्या लक्षात येत नाही. एक त्यांनी घोषणा केली, दुसऱ्यांदा मला वाटतं वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि
आपले पर्यावरण मंत्री यांनी देखील घोषणा केली. फार काही त्याला अडचणीचा विषय असं मला वाटत नाही. दुसरं, रेल्वेच्या संदर्भात या सरकारने थोडं धोरण बदललं पाहिजे. बघा, रेल्वेच्या संदर्भात केंद्र सरकारचं धोरण आहे 50% केंद्राचे 50% राज्याचे. आम्ही ते स्वीकारलं होतं आणि म्हणून अभूतपूर्व अशा प्रकारचं काम 5 वर्षात रेल्वेमध्ये आम्ही करू शकलो. आता हे सरकार म्हणतं आम्ही 50% देणार नाही. जर या सरकारने 50% दिलं नाही तर आपण ज्या 70% 80% फायनान्सिंगच्या ज्या योजना आहेत त्या 20 वर्षात होतात. आपण बघितलं 20-25 वर्ष त्या योजनाच होत नाहीत, कारण त्या प्रायोरिटीच्या योजना नाही आहेत. त्यामुळे सरकारने धोरण बदललं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसा लावला तर त्यातनं परतावाच येतो, त्यातनं काही फार काही राज्याचं नुकसान होत नाही, उलट राज्याची प्रगती होते. आणि म्हणून ते धोरण देखील सरकारने बदललं पाहिजे. दुसरं, MIDCच्या संदर्भातही विशेषतः टेक्निकल टेक्सटाईलच्या संदर्भात इथे मोठ्या प्रमाणात संधी आहेत. आम्ही त्या संदर्भात राणादादा आणि मी आपल्या स्मृती इराणीजींशी बोललो होतो आणि त्यांनी त्यात उत्सुकता दाखवली होती. तर सरकारने पुढाकार घेतला तर आम्ही देखील त्यात मदत करू. 22 ऑक्टोबरचा नवीन मुहूर्त सांगितला जातो, 22 तारखेला प्रवेश करतो. असे मुहूर्त रोज सांगितले जातात, मी त्याच्यावर बोलणार नाही. मुंबईमध्ये महिलांना प्रवास करण्याची जी परवानगी राज्य सरकारने दिली होती ती रेल्वेने नाकारली आहे. थोडा वेळ घेतलाय. थोडक्यात केंद्र सरकार किंवा रेल्वे जबाबदारी झटकत आहे किंवा पुढे ढकलत आहे? असं आहे की रेल्वेने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की पूर्ण माहिती दिल्याशिवाय रेल्वे सुरू करता येणार नाही. तुम्ही आज पत्र पाठवाल आणि उद्या रेल्वे सुरू करा म्हणाल, असं होत नाही. त्या संदर्भात कोणाला परवानगी द्यायची आहे, किती रेल्वे लागणार आहे, कुठून परवानगी द्यायची आहे, कुठून कुठे चालवायची आहे, ही माहिती दिल्यानंतर ती लगेच तात्काळ सुरू करता येईल. त्या संदर्भात रेल्वेने माहिती मागितली आहे. ती जर राज्य सरकारने दिली तर रेल्वे निश्चित चालवेल. त्यात तांत्रिक चुका नेमक्या काय आहेत आणि त्याच्यावर सरकारने चौकशी समिती नेमली आहे, द्वेष पाहून नेमलेली आहे असं त्यांनी म्हटलं. सर, सध्याला समिती चौकशी लागली. जे केंद्रानं 3 कृषी विधेयक केले त्यामध्ये असं आहे की हमी भाव जे आहे तो यापुढे सरकारला ठरवण्याचा अधिकार नाही, तो अॅमेझॉन कंपनीला बहाल केलेला आहे, असं काल शरद पवारांनी स्टेटमेंट केलं. पवार साहेब असं स्टेटमेंट करतील असं मला बिलकुल वाटत नाही. याचं कारण, पवार साहेब कधीही चुकीचं बोलत नाहीत. हे जी काही विधेयकं आलेली आहेत या विधेयकांची सुरुवात ते मंत्री असतानाच्या काळातच झालेली आहे. त्यांच्या ज्या कमिट्या होत्या त्या कमिट्यांनीच या संदर्भातली शिफारस केलेली आहे. नव्हे तर मी त्यांच्या आत्मचरित्रातला एक भागच वाचून दाखवला की ज्यात त्यांनी हे का केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणीतरी अशा प्रकारे जर चुकीचं पसरवत असेल, हमी भावाचा सगळा अधिकार 100% केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारने तो राहील हेच सांगितलेलं आहे. या कुठल्याही विधेयकाने हमी भावावर कुठलाही परिणाम होत नाहीये आणि केंद्र सरकारने ते कृतीतनं दाखवलं आणि यावर्षी सगळ्या गोष्टींचा हमीभाव केंद्र सरकारने वाढवलाय. त्यामुळे हमीभावावर याचा कुठलाही परिणाम नाही. जलयुक्त शिवारच्या संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची असेल ती त्यांनी जरूर करावी. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे काही मंत्रालयात सह्या करून टेंडर दिलेली कामं नाही आहेत. 6 लाख कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. या 6 लाख कामांमध्ये सगळी कामं ही विकेंद्रित पद्धतीनं झाली. जिल्हाधिकारी याचे प्रमुख होते. त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषदेने कामं केली, कृषी विभागाने कामं केली, जलसंधारण विभागाने कामं केली, वन विभागाने कामं केली. साधारणपणे ॲव्हरेज 1 लाखापासून तर 5 लाखापर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक लेवलवरच याचे टेंडर्स निघाले आहेत आणि ही कामं झालेली आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मी मंत्र्यांचं ऐकलं, त्यांनी सांगितलं 700 तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या. 6 लाख कामांमध्ये 700 तक्रारी. मला असं वाटतं की म्हणजे अर्धा टक्का देखील नाही. साधारणपणे आपण बघतो की सरकारी कामं जी होतात, म्हणजे 1% तक्रार येऊ नये, पण सरकारी कामं जी होतात त्यात 5 ते 7% तक्रारी किमान असतात, मिनिमम असतात. 6 लाख कामं होऊन अर्धा टक्काही तक्रारी त्याच्यामध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की जाणीवपूर्वक या ठिकाणी अशा प्रकारे आम्ही चौकशा लावतो आहोत. मी सरकारला एवढं सांगू इच्छितो, जर सरकारला वाटत असेल की अशा प्रकारच्या कुठल्या चौकशा लावून विरोधी पक्ष नेत्याचं तोंड बंद करता येईल तर त्यांनी ते विसरून जावं. विरोधी पक्षनेता हा जनतेचा आहे, तो जनतेकरताच काम करत राहणार आहे. आणि आता मी हे देखील सांगतो
की जलयुक्त शिवारने किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला हा देखील आता हे थोडंसं शेतकऱ्यांचं संकट संपू द्या. आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन गावागावात जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मतच नोंदवणार. आमच्याकडे ऑलरेडी आहे, अनेक शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे, पण काय काय फायदा झाला तो फायदा आम्ही लोकांपर्यंत आणि त्याचं प्रदर्शनच आम्ही मांडणार आहोत की किती मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारने फायदा झाला. काय बोललो त्याच्यावर अनेक लोक आले आपण आता कालचं मत असं आहे की आमच्याकडे काही लोक संपर्कात आहेत, खास करून उस्मानाबाद एकही जात नाही, एकही नाही. धन्यवाद.